नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टरनी सोयाबीन काढलेले असेल तर बघा, आता मी अशा तऱ्हेने हे पूर्ण कुटार जमा केलेला आहे। काय केलं आहे जमा, याचं कारण सांगतो। बघा, अवकाळी पाणी चालू आहे। अवकाळी पाणी असो नसो, काही कचरा येते त्याच्यामध्ये, काही आपलं सोयाबीन वाळलेलं तेव्हा अशी बुरशी येते। शेतकरी मित्रांनो, बघा असे ढिग जर जमा केले असे तर तुम्हाला बुरशी दिसेल। जर हे जर व्यवस्थित काळी कचरा आपल्या शेतामधला जमा झाला नाही, काय होईल? वाई करतो आपण, वाईतनी तुम्हाला काळी कचरा दिसते शेतकरी मित्रांनो। तो जर बारीक नाही झाला रोटावेटरनं, नंतर काय होते, वाई नंतर आपण पेरणी करतो। पेरणी झाल्यानंतर जिथे काही कचरा डिकून राहतो मातीतनी, तिथे बुरशी निर्माण होते आणि त्या ठिकाणी चना मर रोग जास्त येते शेतकरी मित्रांनो। मी तर पेटवत आहे, पूर्ण 3-4 दिवस लागेल मला। आता 4 दिवसात हे पूर्ण सफा होऊन जाईल शेतकरी मित्रांनो। उद्याचा दिवस 4था दिवस, म्हणजे 8 एकराच्या प्लॉटला 4 दिवसात हे पूर्ण वावर सफा पेटो करून मी एकट्यानंच केलेला आहे शेतकरी मित्रांनो, या दत्याच्या साह्याने। बघा, तुम्ही पण करू शकता, जास्त काही मजुरी लागत नाही, लवकर होते जमा, एकटाच माणूस करू शकतो। लाईव्ह आहे तुमच्या समोर। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।